वक्फ बोर्डाचा जेव्हा मुद्दा लोकसभेमध्ये आला तर त्यांचा एकही खासदार तिथे उपस्थित नाही होता. होते लोकसभेमध्ये, पण जेव्हा बिल आला तर ते सगळे बाहेर पडाले. म्हणजे याचा अर्थ हे आहे की तुम्हारी लड़ाई तुमको लड़ने का है, हम तुम्हारे से वोट मांगने के लिए आएंगे हर 5 साल के बाद, हमको वोट दे देने का, और 5 साल के अंदर कुछ भी ऊंच नीच झगड़ा फगड़ा कुछ हुआ, कुछ मुद्दे तुम्हारे आए तो हम मुंह पे उंगली रख के खामोश बैठे रहेंगे. तर लोकांना असं वाटू लागलं की बाबा कमीत कमी तुम्ही बोलायला तर पाहिजे होता की तुमचा काय स्टँड आहे करके. मतदारसंघ कोणता असावा असं वाटतं? काय आहे की मी तर लोकसभामध्ये साहेबांना हे पण सांगितलं होतं की मला मुंबईतून तुम्ही परवानगी द्या, मी मुंबईहून लढायला तयार आहे. आता विधानसभे नाही म्हणजे आता चाचपणी तर सगळ्या वॉर्ड एरियामध्ये आहे ना. जे जे आमचे स्ट्रॉंग होल्ड आहे, पूर्व नक्की 100% आमच्या स्ट्रॉंग होल्ड आहे, मध्य आमचा स्ट्रॉंग होल्ड आहे, मालेगाव आहे, धुलिया आहे, नांदेड आहे, बीड आहे, विदर्भातले काही कॉन्स्टिट्युएन्सीज आहे, मुंबईचे काही कॉन्स्टिट्युएन्सी, त्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलेले आहे. आता बीडच्या लोकांची हे एक इच्छा आहे की इम्तियाज जलील तुम्ही या. अनेक तिकडचे जे पदाधिकारी आहेत दर 2 दिवसांनी माझ्याकडे येतात आणि सांगतात की इम्तियाज जलील साहेब तुम्ही बीड मधून इलेक्शन लढा, तुम्ही फक्त फॉर्म भरा आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये फिरा, जिंकून आणण्याची जबाबदारी आमची. आता मलाही माहित आहे की महाराष्ट्रामध्ये कशी परिस्थिती निर्माण होणार आहे. पेपर वर्क हे अलायन्स आपल्याला दिसणार आहे की यांचं सगळ्यांचा अलायन्स आहे करके. म्हणजे इतके इंडिपेंडेंट कॅन्डिडेट्स उभे राहणार आहे स्वतःच्या पार्टीच्या विरोधात जाऊन. तर अशा परिस्थितीमध्ये मला संधी मिळाली तर मी बाहेर जाऊन सुद्धा लढण्याची तयारी आहे. बघा आतापर्यंत जे आहे ना, आम्ही एक अराउंड 30 सीट जे आहे ते त्याच्यावर आम्ही चाचपणी केलेली आहे आणि त्याचा या 30 सीट्स मध्ये सर्वे आमचा सुरू आहे. 30 आणि समजा अलायन्सची परिस्थिती काय असणार आहे तर त्यावेळी सुद्धा आम्ही आमच्या सीट्स कमी करू जास्त करू हे आमच्यावर असणार आहे. नेहमी जरांगीची तारीफ करत असतात, प्रत्येक सभेमध्ये त्यांनी त्याची तारीफ केलेली. जरांगींनी तुमच्या प्रस्तावाला अगदी होकारात्मक उत्तर दिलेलं आहे की अलायन्स बिलायन्स सोडा बाजूला सोबत लढलं. तुमच्यातर्फे त्यांना काही उत्तर गेलेलं आहे का? काय उत्तर देण्याच्या मानसिकतेत आहे की जरांगी जाणे? नाही, एकदा त्यांनी ठरवायला पाहिजे. त्यांनी डेट दिलेली आहे की मी माझ्या राजनैतिक काय असणार आहे आमचा पुढचा पाऊल, इलेक्शन लढण्याचा पाऊल. त्याच्या 29 तारखेला 29 तारखेला त्यांनी डेट दिलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही ठरवू की कोणाच्या सोबत जायचं, इलेक्शन कशा लढायचं आहे. कारण जरांगे फॅक्टर खूप मोठा होता, याच्यामुळे मी पराभव झाला हेही लक्षात घ्यायला पाहिजे. हे खरी परिस्थिती आहे. माझा नक्की 100% म्हणजे त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे ना. नाही, मराठा फॅक्टर जे होतं ते आज आपण बघितलेलं आहे. आता बघा, आता लोकसभामध्ये नवीन खासदार जे गेलेले आहे. लोकसभेमध्ये इंडिया आघाडीसोबत तुम्ही नाही जाऊ शकत, जी काही तुमची चर्चा पूर्ण होऊ शकते गेली नाही, बरोबर. तो देशाच्या संदर्भात होता. आता राज्यात तुमचा विचार करणारं सरकार आहे असं सातत्याने ते सांगत. या तिघांसोबत जाण्याचं थोडं तरी मनात वाटतं का? याच्यासोबत जर गेलं तर माझी प्रामाणिक आपल्याला काही जागा मिळतील, माझी प्रामाणिक इच्छा आहे. हे प्रामाणिक इच्छा हे आहे की शरद पवार साहेब, काँग्रेस आणि नवीन सेक्युलर झालेली उद्धव ठाकरे साहेबांची सेना यांनी हे विचार करायला पाहिजे की MIM चाही एक मोठा फॉलोअर्सचा वर्ग आहे
आणि तुम्हालाही याचा फायदा होऊ शकतो की तुम्ही आम्हाला सोबत घेतलं तर, आणि नाही घेतलं तर फटका बसला तर तुम्ही हे सांगू नका की MIM मुळे आम्हाला फटका बसलेला आहे. मी आज स्वतःला हे आपल्या पुढे हे ऑफर देत आहे सगळ्यांच्या समोर की तुम्ही आम्हाला घेतलं तर तुम्ही आम्हाला ठरवून द्या की इतक्या सीट्स आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे. आम्ही कोणत्याही अनरिअलिस्टिक डिमांड तुमच्या समोर ठेवणार नाही. मी असा नेता नाही आहे की मला माहित आहे की माझी ताकद किती आहे आणि हे सांगणार की मी 288 सीट पूर्ण लढणार, म्हणजे मी असा नेता नाही आहे. मला माहित आहे की माझी ताकद कुठे कुठे आहे आणि त्यापैकी तुम्ही किती सीट्स आम्हाला द्यायला तयार आहे. तुम्ही आम्हाला जितक्या सीट्स दिलं तर नक्की त्याचा फायदा आम्हाला तर होणार, पण त्याचा किती पटीने जास्त फायदा तुम्हाला मिळणार आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. आज अलायन्सेस असे झालेले आहे की कोणत्याही आयडिओलॉजी कुठे राहिलेली नाही आहे. तर तुम्ही हे समजू नका की नाही आपल्याला हे अनटचेबल आहे, आपण याला हात लावू शकत नाही. काँग्रेसने शिवसेनेसोबत गेले, शिवसेनेने NCP सोबत गेले, अजित पवार BJP सोबत गेले, हे सगळं राजनीतीमध्ये सुरू आहे ना. मी स्पष्टपणे सांगतो AIMIM ची इच्छा आहे इंडिया अलायन्स सोबत जाण्याची, आणि हे संधी आम्ही तुम्हाला देत आहे. उद्या आम्ही समजा निर्णय घेतला की आम्ही जास्त सीट्स लढणार तर कृपा करून आमच्यावर बोट दाखवू नये की तुमच्यामुळे आमचा पराभव झालेला आहे. मग आम्ही अभी जलील साहब शरद पवार साहब से मिलने गए, आपको पता कर मिला ऐसा कुछ कोण ऐसा कुछ हुआ कि आप एक 8-10 दिन पहले शरद पवार साहब से मिले, वहां से ग्रुप में कौन आया जलील साहब और यहाँ पर पार्टी का पवार साहब हाँ चुनाव लड़ने की तैयारी करने वाला है, नया पत्ता हमारा पत्ता कट है, ऐसा कुछ हुआ क्या आपके लिए? कोण आहे, कोण ते कुणाचा पत्ता कुणाचा कट झाला हे सांगा माझ्यामुळे. हा नाही, पण कोण होते ते, त्यांचा पत्ता कट झालेला आहे म्हणजे, कारण मी पण स्वतः जाऊ द्या. असं साधारण म्हणणं असं आहे की तुम्ही पक्षांतर करणार आहात, पक्ष बदल करून तुम्ही नवीन पक्षाकडून उमेदवारी घेणार आणि तुम्ही येणार. 200% नाही. मी ओवैसी साहेबांनी मला एक संधी दिली होती 2014 मध्ये. ते स्वतः येऊन ज्या प्रकारे माझ्यासाठी प्रचार केले होते, 2019 मध्ये त्यांनी मला पुन्हा संधी दिली, लोकसभेची निवडून आलो आणि 2019 ते 24 पर्यंत मी त्यांचं काम करण्याची जी पद्धत आहे लोकसभामध्ये, मी तर त्यांचा फॅन होतच, पण त्यांना बघून एक नवीन ऊर्जा निर्माण झाली होती की माणूस हे महत्वाचं नसतं की तुमच्या पार्टीमध्ये किती लोक आहे, त्यांची संख्या किती आहे. एकही असला तर ते काय करू शकतं. मी असदुद्दीन ओवैसी साहेबांना बघितलेले आहे लोकसभामध्ये काम करताना, म्हणून प्रेरणा त्यांच्याकडून घेतलेली आहे. आता निवडणूक मध्ये पराभव झाल्यानंतर अनेक चर्चांना उधाण येत आहे की इम्तियाज जलील इथे जाणार आहे, तिथे जाणार आहे करके. मी आज ला स्पष्ट करून टाकतो की मी कुठेही जाणार नाही. मी MIM पार्टीचा सदस्य होता आहे आणि राहणार. कसं आहे, प्रतिभाशाली नेते लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले, ते राजकारणात राहतात पण आमदारची निवडणूक लढवत नाहीत असं अनेकदा दिसलेलं आहे. तुमच्याकडून काय, म्हणजे तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवणार आहात का? बघा, मी पराभव झाल्यानंतर ओवैसी साहेबांना एक गोष्ट सांगितली होती की साहेब असं नाही आहे की म्हणजे शहरामध्ये फक्त 2च नेते आहे की जे वारंवार तेच निवडणूक लढणार आहे. एक स्वतः मी आणि दुसरा आमचे डॉक्टर साहेब जे आहे. तर माझं एक म्हणणं होतं की साहेब नवीन लोकांना आपण संधी द्यायला पाहिजे, पण ओवैसी साहेबांचं मत वेगळं आहे. त्यांनी मलाही लोकसभामध्ये बघितलेलं आहे की कशा प्रकारे मी तिथे मुद्दे उचललेले आहे, पण त्यांची स्वतःची एक काही विचार आहे.
तर त्या अनुषंगाने त्याने सांगितलेलं मला, मैं जो बोलूंगा आपको सुनना पडेगा करके. मैं बोला सर आपका हुकुम सर आंखों के ऊपर. पण असं नाही आहे की आता काही याच्या बाबतीत फायनल झालेलं आहे, पण जे ओवैसी साहेब सांगतील. मी तर त्यांना स्पष्टपणे सांगितलं की साहेब मला संधी द्या, मी महाराष्ट्रामध्ये जाऊन फिरून मी कमीत कमी 5, 6, 8 आमदार यावेळी येण्याची शक्यता आहे. आपण थोडासा जोर लावला तर आता त्यांच्यावर आहे ते काय निर्णय घेतील. आणि त्यांचा हुकूम काय? नाही, आता आमच्या पार्टीच्या वतीने एक सर्वे सुरू आहे. जे सर्वे एक मोठ्या एजन्सीच्या मार्फत करण्यात येत आहे आणि जे जे इच्छुक उमेदवार आहे त्यांच्या नावाने सुद्धा ते सर्वे करण्यात येत आहे. की समजा माझ्या पक्षातून 5 लोकांनी अर्ज हे केलेला आहे की आम्हाला इच्छा आहे लढण्याची, तर त्यांच्या नावाने सुद्धा ते सर्वे सुरू आहे आणि त्याचा निकाल काय बहुतेक ते करणार. माझ्या नावाचंही ते मतदान कोणता असेल आपला? नाही तुम्ही विधानसभा निवडणूक लढवावी. नाही, तसा काही हुकूम मिळालेला नाही आहे मला. आणि मिळालं असतं तर तुम्ही मला माझा प्रचार तुम्ही बघितलं असतं की मी प्रचाराच्या मैदानात उतरलं असतं. तसं काही नाही आहे. मी आता सध्या जे आहे ना ते महाराष्ट्राचे जे बॉडीज जे आहे त्याच्या बाबतीत आम्ही खूप मोठे मोठे निर्णय घेणार आहे. 2 दिवसानंतर आम्ही मुंबईला जाणार आहे. मुंबईमध्ये खूप सारे आम्ही डेव्हलपमेंट्स तिथे करणार आहे आणि जे जे आमचे प्रॉमिनंट सीट्स आहे ज्याच्यामध्ये आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहे त्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे. आता स्वतः शहराच्या बाबतीत बोललो तर हे नक्की आहे की अनेक नेत्यांची संपर्कात आहे. एक 3rd फ्रंट तयार व्हायला पाहिजे अशी इच्छा आहे. जसा राजू शेट्टी साहेब आले होते आणि बच्चू कडूंनीही आपली इच्छा जाहीर केली होती. तर एक नवीन फोर्स तयार झाला तर आमची ही इच्छा आहे की एक ऑल्टरनेट लोकांना द्यायला पाहिजे. कारण जे आता महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे लोक खूप वैतागलेले आहे. शरद पवारांना भेटले आणि महाविकास आघाडी जवळपास ते गेल्या जमा आहे. बच्चूभाऊ किंवा सपोर्ट देते. तुम्ही सुद्धा शरद पवारांना भेटल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. बच्चूभाऊ मार्फत तुम्ही शरद पवारांना भेटलात का बच्चूभाऊ स्वतंत्र गेले? नाही, मी बच्चू भाऊनाही नाही भेटलं नाही. म्हणजे ते आले होते, त्यांनी खूप मोठा कार्यक्रम घेतलं होतं सर. आता निवडणुकीच्या वेळी कोण कोणाला भेटतं कशा भेटतं ते सगळं बाबाजानीचे माझे जुने संबंध आहेत. तुम्ही शरद पवारांना भेटलात की नाही? नाही भेटलं. ही आघाडी केल्याशिवाय दुसरी आघाडी केल्याशिवाय तर जे पक्षाचे वेगवेगळे गट झाले त्याशिवाय एज मिळणं कठीण झाले असं वाटतं तुम्हाला. म्हणून तुम्ही जरी एमआयएमचे उमेदवार असाल तरी तुमचा प्रयत्न आहे की असे वेगवेगळे लोक एकत्र करून एक आघाडी तयार करायची. नाही, एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो की इंडिया अलायन्सला जे मुस्लिम समाजाने भरभरून मतदान दिले देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, ते उद्धव ठाकरेंना दिले. ते मुसलमान जो मुस्लिम नेता है वो तैयारी कर रहे हैं चुनाव की. करने दिए. देखिए ना, अच्छी बात है. देखिए राजनीति के अंदर जितने ज्यादा नौजवानों ने ख्वाहिश रखनी चाहिए और उस हिसाब से काम करना चाहिए. इसमें मैंने मेरे कई पार्टी के मीटिंग्स के अंदर बोला हूं. आप पूछ सकते हैं नासिर साहब से, समीर साहब से. मैं मीटिंग्स के अंदर ये बोलता था कि इतना काम करो कि कल पार्टी के सामने ये एक ऑप्शन रहना चाहिए कि नहीं इम्तियाज जलील से बेहतर ये कैंडिडेट है करके. देखिए बात यह है कि एक मर्तबा पार्टी किसी के ऊपर फैसला कर लेगी तो हमें पूरा यकीन है कि उसके ऊपर फैसले के ऊपर सब एक साथ मिलकर खड़े रहेंगे. और दूसरी पार्टियों के अंदर हो सकता है बगावत होगी. हमारे पास ऐसी बगावत कहीं पर भी नजर नहीं आएगी. मुख्यमंत्री नाही, मला थोडेसे मला ते बरोबर या कारणाने वाटलं नाही. कारण माझी इच्छा होती की लोकांनी त्याच्यावर भावी पंतप्रधान लिहायला पाहिजे होते. म्हणजे लोकांची इच्छा काय असतं, एक प्रेम जेव्हा असतं ना की नाही माझा नेता आहे, आमदार होता, खासदार झाला, आता मंत्री होऊ शकतो, मुख्यमंत्री.
आणि ते पण आमच्या एका म्हणजे आपल्या नाही, माझ्या माहितीप्रमाणे सर्व पूर्ण शहरामध्ये ते लावण्यात आले होते. तर काही म्हणजे त्याच्यामध्ये काही दोष नाही आहे, लोकांची इच्छा असते. नितेश राणेंनी सांगलीच्या सभेमध्ये पोलिसांना 2 धमक्या दिल्या. म्हणजे असं काही भागात हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये तर तुम्हाला बायकोला फोन लागेल तिथपर्यंत पाठवू, आणि हे सरकार जे आहे ते म्हणजे हिंदूंचं आहे. जर अशा पद्धतीने मस्ती करू नका. हिंदूंच्या मुलींच्या डोळ्यात अश्रू आले तर त्यापेक्षा दुप्पट अश्रू तुमच्या डोळ्यात. काय हे की हे सेमड्या पोट्ट्याला आपण खूप जास्त महत्व देऊ लागले. हे म्हणजे इतकं त्याला हे इतकं जास्त आपण त्याला महत्व देऊ लागलेले आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी एक